वेगवेगळ्या कन्सेप्ट, वेगवेगळ्या थिंग्स त्या तुम्ही बेटरपणे अंडरस्टँड करण्यासाठी केअरफुली जे व्हिडिओ लेक्चर आहे तर ते यामध्ये पाहायचं आहे. द बायोडायव्हर्सिटी विच प्रेझेंट ऑन द अर्थ, ॲक्च्युली मिलियन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन द अर्थ and these are near about the 1.7 millions of living organisms. These are present on the earth and which having the varieties means unicellular to multicellular, that is some are simple, some are complex, and which also having the so many differences morphologically, anatomically, so many differences you can see in the living organism. And near about 1.7 kinds of 1.7 million kinds of living organisms these are present on the earth, and in which the 1.2 millions these are the different varieties of animals, and which also include the 0.5 millions varieties of the plant, and another which include the microorganism also having so many viruses. Can you study these all living organism, or can these are possible for study of these all living organism? Yes, these are possible. We can study these all living organism by a particular criteria, and this criteria you are already studied in 8th standard. तर हे सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे मिलियन्स दशलक्षाने यामध्ये ॲनिमल्स आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, आणि हे सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि हा बेसिक क्रायटेरिया तुम्हाला जर आठवत असेल ना तर तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये पाहिलं आहे. आणि दिस आर द 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. RH विटाकर यांनी 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन सांगितलेली आहे, आणि तुम्हाला ती 8th स्टँडर्डला 9thला 10thला ती तुम्हाला पुन्हा रिवाईज पण झालेली आहे. आज आपण तो टॉपिक रिवाईज करू आणि त्यानंतर पुढे जाऊ. तर 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन विच हॅविंग द 5 किंगडम: किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमलिया. तुम्ही ऑलरेडी हे सगळे जे सजीव आहेत तर ते 5 सृष्टींमध्ये पाहिलेले आहे. तुम्हाला ज्यांचं मराठी होतं त्यांना सृष्टी होतं, आणि जे सेमी असणारे त्यांनी किंगडम्स पाहिले आहे. 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन विच हॅविंग द फर्स्ट किंगडम मोनेरा. त्यामध्ये आहे पहिलं किंगडम मोनेरा. त्यामध्ये तुम्ही पाहिलं होतं युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच हॅविंग द प्रोकॅरियोटिक सेल, ज्यांची सेल कशी आहे प्रोकॅरियोटिक आहे. त्यानंतर यामध्ये नेक्स्ट पाहिलं होतं प्रोटिस्टा, ते पण युनिसेल्युलर, पण त्यांची सेल कशी आहे युकॅरियोटिक आहे, युकॅरियोटिक सेल असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं होतं तुम्ही फंजाय, त्यानंतर प्लांटी आणि ॲनिमलिया. आता फंजाय, प्लांटी आणि ॲनिमलिया यांची पण सेल युकॅरियोटिक आहे, परंतु ते मल्टीसेल्युलर आहे. आणि त्यानंतर मोनेरा आणि प्रोटिस्टा हे कसे आहे युनिसेल्युलर आहेत. तर यामध्ये तुम्ही प्लांटी हे 9th स्टँडर्डला स्टडी केलं होतं, आणि ॲनिमलिया हे तुम्ही 10th स्टँडर्डला स्टडी केलं होतं. आणि 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन याचा बेस जो RH विटाकर यांनी सांगितलेला आहे तर तो तुम्ही स्टडी केला होता 8th स्टँडर्डमध्ये. चला तर मग आपण सुरुवातीला पाहून घेऊ प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक म्हणजे काय, आणि त्यानंतर आपल्या टॉपिककडे जाऊ. चला तर मग प्रोकॅरियोटिक त्याला म्हणायचं आहे आधी केंद्रकी, आणि युकॅरियोटिक त्याला मराठीतून म्हणायचं आहे दृश्य केंद्रकी. म्हणजे पहा आधी केंद्रकी, आधी केंद्रकी, प्रोकॅरियोटिक. आता प्रो म्हणजे काय तर प्रिमिटिव्ह, आणि कॅरियोटिक म्हणजे काय तर कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस, ज्याला मराठीतून म्हणतात केंद्रक. म्हणजे ज्यांच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस नाहीये, म्हणजेच त्यांच्यामध्ये जो केंद्रक आहे, केंद्रक काय आहे ही समजा सेल आहे, सेलच्या आतमध्ये पेशीच्या आतमध्ये केंद्रक असतो, आणि केंद्रकाच्या आतमध्ये जे हेरिडिटी मटेरियल आहे, म्हणजे जे अनुवंशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जाणारे जे सामान आहे तर ते ह्या केंद्रकाच्या आतमध्ये असतं. परंतु सुरुवातीला पहा तुम्हाला 10वीला पहिला चॅप्टर झाला होता
त्यामध्ये तुम्ही इव्हॉल्युशन पाहिलं होतं, म्हणजे उत्क्रांती पाहिली होती. त्यामध्ये तुम्ही पाहिलं होतं की जे सजीव आहेत त्यांची उत्क्रांती झालेली आहे आणि ती उत्क्रांती म्हणजे इव्हॉल्युशन वॉटरमध्ये झालं होतं. मग ज्यावेळेस सुरुवातीला पृथ्वीवरती सजीवच नव्हता, त्यावेळेस सुरुवातीला एक प्रिमिटिव्ह सेल इथे तयार झाली होती. म्हणजे पहिला सजीव जो तयार झाला होता त्यामध्ये प्रिमिटिव्ह फॉर्ममध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे किंवा प्रिमिटिव्ह फॉर्ममध्ये जे केमिकल्स आहेत, तर अशी सेल इथे तयार झाली होती. आणि त्या सेलच आपण म्हणलं तर प्रोकॅरियोटिक सेल, ज्यामध्ये प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस असतो. प्रिमिटिव्ह म्हणजे वेल डेव्हलप नसतो. त्यानंतर त्याचा हळूहळू इव्हॉल्युशन होत गेलं, उत्क्रांती होत गेली आणि त्यानंतर युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी सेल असणारा म्हणजेच पेशी असणारे सजीव यामध्ये तयार झाले. त्यामध्ये पण अगोदर युनिसेलर तयार झालं आणि त्यानंतर हळूहळू यामध्ये मल्टीसेलर तयार झालं. ते 5 किंगडम सिस्टीम आहे किंवा कशा पद्धतीने लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं जातं, या सगळ्या जे क्रायटेरिया आहेत, तर हे क्रायटेरिया आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत आणि यातला प्रत्येक क्रायटेरिया व्यवस्थितपणे यामध्ये पाहायचा आहे. तर यामध्ये चॅप्टरचं नावच पहा काय आहे, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज मीन बाय सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक्स म्हणजे काय, तर ॲक्च्युली सिस्टमॅटिक्स these are the study of the kinds of and diversity of living organism and their comparative and evolutionary study. म्हणजेच यामध्ये सिस्टमॅटिक म्हणजे काय आहे, ते स्टडी आहे. कोणाची स्टडी आहे, काइंड्स अँड द डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. काइंड्स म्हणजे काय, प्रकार. सिस्टमॅटिक्समध्ये अशा पद्धतीने अभ्यास केला जातो की काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजेच काइंड्स म्हणजे काय, प्रकार किंवा आपण त्याला टाईप म्हणतो, अँड डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. जी अशी सजीव आहे की ज्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे आणि ज्यांच्यामध्ये वेगवेगळी जी विविधता आहे त्याचा इथे अभ्यास केला जातो. अँड दिअर कंपॅरेटिव्ह अँड इव्हॉल्युशनरी स्टडी. मग आता समजा हा एक सजीव आहे आणि त्यानंतर हा दुसरा सजीव आहे. मग एक सजीव आणि दुसरा सजीव यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं जातं, म्हणजेच यांच्यामध्ये कंपॅरेटिव्हली स्टडी केली जाते. म्हणजेच याला काय आहे, कोणत्या ऑर्गॅनिजमध्ये प्रेझेंट आहे, कोणत्या ऑर्गॅनिजमध्ये ॲब्सेंट आहे, तर हे देखील यामध्ये स्टडी केलं जातं. तर यामध्ये वेगवेगळे जे लिव्हिंग्स ऑर्गॅनिझम आहे यांच्यामध्ये कंपॅरेटिव्हली स्टडी होते. त्याचबरोबर इव्होल्युशनरी म्हणजेच यामध्ये उत्क्रांतीच्या व्यूहनी देखील यामध्ये स्टडी केल्या जाते. अँड these are collectively these are the systematics these are the study of kinds and diversity of organism with their comparative and evolution, that is the evolutionary relationship. यामध्ये त्यांचं इव्होल्युशन कसं झालं आहे हे देखील रिलेशनशिप यामध्ये पाहिलं ते कंपॅरिझन केलं जातं. कंपॅरिझन म्हणजेच तुलनात्मक दृष्ट्या इथे अभ्यास केला जातो. दिस इज द सिस्टमॅटिक्स. Actually systematics, this concept, these are explained the Simpson in 1961. G. Simpson in 1961. कधी स्टडी झाला आहे, 1961ला ही जी कन्सेप्ट आहे ही तयार झालेली आहे. अँड इन दिस स्टडी द डिफरंट phenomenon or different criteria these are utilized, and on the basis of different concept these are recognized and which having the different meaning. त्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे आणि वेगवेगळं त्यांचं मिनिंग आहे. तर प्रत्येक कन्सेप्ट आपण यामध्ये पाहणार आहोत. मग सिस्टमॅटिक्समध्ये स्टडी केला जातो, कुणाचा स्टडी केला जातो, तर वेगवेगळ्या टाईपच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा की ज्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे म्हणजे विविधता आहे. आणि यांचा स्टडी करताना दोन महत्त्वाच्या गोष्टी घेतल्या जातात. एक आहे कंपॅरेटिव्ह म्हणजे तुलना आणि दुसरा आहे इव्होल्युशनरी रिलेशनशिप म्हणजेच त्यांच्या उत्क्रांतीमध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे. आणि या दोन पद्धतीने इथे स्टडी केला जातो ते आहे सिस्टमॅटिक्स. मग यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. त्यामध्ये पहिली कन्सेप्ट आपण पाहू टॅक्झॉनॉमी.
टॅक्झॉनॉमी. पहिली कॉन्सेप्ट कोणती पाहणार आहे आपण? टॅक्झॉनॉमी ही कॉन्सेप्ट यामध्ये पाहणार आहोत. टॅक्झॉनॉमी मीनिंग्स द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय युजिंग सर्टन रूल्स अँड प्रिन्सिपल. याच्यामध्ये काय आहे? क्लासिफिकेशन आहे. कुणाचं क्लासिफिकेशन आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आहे विथ द हेल्प ऑफ सम रूल्स अँड प्रिन्सिपल्स. यामध्ये काय वापरलं आहे? रूल्स वापरले आहे, प्रिन्सिपल्स वापरलेले आहे. म्हणजेच काही नियम, काही तत्व यामध्ये वापरून काय केलं आहे? सजीवांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. अँड दिस ऑल ओव्हर दिस इज कॉल्ड एज द टॅक्झॉनॉमी. ॲक्च्युली दिस अ टॅक्झॉनॉमी वर्ड, दिस इज द ग्रीक वर्ड. हा जो टॅक्झॉनॉमिक वर्ड आहे ना, तर हा कोणता वर्ड आहे? ग्रीक वर्ड आहे. दिस आर मीनिंग ऑफ ग्रीक, दिस इज द ग्रीक वर्ड and which having the meaning taxonomy means arrangement and norms means the rules and law. काही नियमानुसार, काही तत्वानुसार काय केलं जातं? सजीवांचं क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजेच त्यांचं वर्गीकरण केलं जातं. क्लासिफिकेशन म्हणजे काय आहे? तर वर्गीकरण आहे. ॲक्च्युली द अरेंजमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय द सर्टन रूल्स प्रिन्सिपल्स, दॅट इज द क्लासिफिकेशन विथ द हेल्प ऑफ सम रूल प्रिन्सिपल अँड दिस इज कॉल्ड एज द टॅक्झॉनॉमी. आपण दोन डेफिनेशन पहिली आपण सिस्टमॅटिक. सिस्टमॅटिक्स मीन्स द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम or different kinds and diversity of living organism with their comparative and evolutionary relationship. And taxonomy means the classification of living organism by certain rules and principle. And this concept, actually taxonomy, this term firstly introduced the scientist, that is A.P. de Candolle. A.P.D. Candolle. A.P.D. Candolle. A.P.D. Candolle यांनी सगळ्यात अगोदर ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. अँड ही बोर्न इन 1778 and died in 1841. and he explained the first concept of this taxonomy. त्यांनी काय सांगितलेलं आहे? टॅक्झॉनॉमी ते सांगितलेलं आहे. चला तर मग आज आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय काय पाहिलं पुन्हा एकदा रिवाइज करते. सुरुवातीला आपण पाहिलं की डायव्हर्सिटी, ॲक्च्युली द 1.7 million काइंड्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन द अर्थ, विच हॅव्हिंग द 1.2 काइंड्स ऑफ ॲनिमल्स and 0.5 million kinds of plants. And this diversity of living organism we can study with the help of different criteria. And you are already studied the all one criteria, that is the five kingdom system of classification. Now we focus on the systematics. Meaning of systematics, actually systematics means the study of kinds and diversity of living organism with their comparative and evolutionary relationship. And this concept, that is the systematics, these are first explained the G. Simpson in 1961. Then we focus on the next concept, that is the taxonomy. Taxonomy, these are the classification of living organism by certain rules and principle. And this taxonomy, that is the taxis meaning arrangement and norms meaning rules, law. That is this taxonomy word comes from the Greek. In next video lecture we will discuss about the classification. What is mean by classification and types of classification we will discuss in next video lecture. Thank you so much.